श्री स्वामी समर्थ. नमस्कार. 20 मार्च 2026 वार आहे शुक्रवार. या दिवशी आपल्या स्वामींचा प्रकट दिन असून या प्रकट दिना दिवशी सकाळी स्वामींचे पूजन करत असताना आपली अंघोळ झाल्यानंतर नवीन वस्त्र धारण करून स्वामींच्या पूजनाची सर्व तयारी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपला पूजेचा जो तांब्या असतो त्याच्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. पाणी घेऊन त्याच्यामध्ये अक्षदा, फूल व्हायचं आहे आणि तुळशीचा डहाळा त्याच्यामध्ये घालायचा आहे आणि त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्याच्यावरती आपला हात अशा पद्धतीने ठेवायचा आहे. ठेवल्यानंतर 11 वेळेला श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं 11 वेळेला जप करायचा आहे आणि पळीपंच पात्रामध्ये ते पाणी घ्यायचं आहे आणि पहिल्यांदा ते पाणी 11 वेळेला स्वामी समर्थांच्या मूर्तीवरती व्हायचं आहे. त्यानंतर दूध व्हायचं आहे. दूध वाहिल्यानंतर ती मूर्ती परत एकदा आपण स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि स्वामींची मूर्ती पुसून बाजूला आपण ठेवायची आहे आसनावरती. आणि त्यानंतर त्या ताम्हणामध्ये जे पाणी आहे ते ताम्हणामधील पाण्यामधून 1 चमचा ते पाणी जे आहे, पंचगव्य मिलन म्हटलं जातं त्याला, तर ते पाणी आपल्या त्या तांब्यामध्ये घ्यायचं आहे. परत जे पूजेचं पाणी झालेलं आहे ते पाणी तांब्यामध्ये परत घ्यायचं आहे आणि त्या ताम्हणामध्ये जे स्वामींचं जे मूर्ती ठेवलेलं ताम्हण आहे त्या ताम्हणामध्ये गोमूत्र थोडंसं एकत्र करायचं आहे आणि ते पाणी फुलानं सगळ्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये शिंपडून घ्यायचं आहे. शिंपडून झाल्यानंतर तो जो तांब्यामध्ये ते जे पाणी घेतलेलं आहे, आपण अभिमंत्रित करून घेतलेलं आहे पाणी, त्याच्यामध्ये 1 चमचा तीर्थ हे घरामध्ये सगळ्यांना वाटायचं आहे, सगळ्यांना द्यायचं आहे. आणि त्यानंतर स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी सकाळी 8 वाजता एक यज्ञकुंड घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये गाईच्या गोवऱ्या आणि समिधा यांचं मिश्रण त्याच्यामध्ये व्हायचं आहे आणि वाहिल्यानंतर एका ताम्हणामध्ये, एका प्लेटमध्ये तांदूळ थोडं घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये भीमसेनी कापूर असा चुरा करून टाकायचा आहे त्याच्यामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पिवळी मोहरी, लवंग आणि वेलदोडे यांचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकायचं आहे. टाकून झाल्यानंतर थोडंसं तूप त्याच्यामध्ये 5 पळी तूप त्या मिश्रणामध्ये सोडायचं आहे. सोडल्यानंतर आपलं यज्ञकुंड जे आहे ते प्रज्वलित करून घ्यायचं. त्याच्यामध्ये हळदी कुंकू व्हायचं, अग्नी नारायणाची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यांचं जे मिश्रण आहे ते चिमटीमध्ये घ्यायचं आणि त्यामध्ये आहुती सोडायची आहे. आहुती सोडत असताना प्रत्येक वेळेला श्री स्वामी समर्थाय नमः स्वाहा असं म्हणून 108 वेळा आहुती त्याच्यामध्ये द्यायची आहे. आणि असं केल्यामुळे घरामध्ये वास्तू ऊर्जित होण्यास सुरुवात होते आणि घरामधली नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आणि आपल्या घरामध्ये सर्व वातावरण प्रसन्न असं राहतं. त्यानंतर 12 वाजता स्वामींच्या प्रकट दिना दिवशी 12 वाजता स्वामींना पुरणपोळी नैवेद्य दाखवून आरती करायची आहे. आरती केल्यानंतर तोच प्रसाद, तो नैवेद्य एकत्र करून घरातल्या सर्वांनी तो प्रसाद घ्यायचा आहे आणि इतर बाहेरचे कोणी आले असेल पाहुणे वगैरे तर त्यांनाही तो नैवेद्य प्रसाद म्हणून द्यायचा आहे. असं केल्याने स्वामींची कृपादृष्टी आपल्यावरती व आपल्या परिवारावरती अखंड राहते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.